नगर जिल्ह्यात परवा दृश्यम सारखा सस्पेन्स थ्रिलर सिनेमा फिका पडावा असला खतरनाक क्राईम घडला आणि पोलिसांचं डोकं चक्रावून गेलं। वरकरणी तपासात दरोड्याच्या उद्देशानं संबंधित व्यक्तीचा खून करण्यात आला होता असं पोलिसांना दिसून आलं। क्राईम सीनच्या पहिल्या निरीक्षणात उघड तेच दिसून आलं होतं, पण नंतर जो प्रकरणाला ट्विस्ट आला ते पाहून सगळेच शॉक झाले। नेमकं काय घडलं, चला सगळं सविस्तरपणे जाणून घेऊया। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। तर म्हणजे नगर जिल्ह्यातलं एकलहरे बेलापूर रस्त्यावर राहणारं पठाण कुटुंब, 33 वर्षीय पती नईम पठाण, पत्नी बुशरा पठाण आणि त्यांची 2 मुलं। रस्त्याला लागूनच त्यांची शेती वस्ती होती। दोघंही कष्ट करून आनंदानं त्यांच्या मुलांसोबत इथं राहत होते। पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार परवा बुशरा पठाण आणि त्यांचे वडील अनवर चिराग शेख हे पोलीस स्टेशनला FIR नोंदवायला आले। त्यांनी नोंदवलेल्या तक्रारीत असं सांगण्यात आलं होतं की अनवर चिराग शेख यांची मुलगी बुशरा हिचं नईम पठाण नावाच्या माणसाशी लग्न झालं होतं। अनवर शेख आणि त्यांचे जावई नईम पठाण यांचं घर बऱ्यापैकी जवळच्या अंतरावर होतं। दरम्यान अनवर शेख यांना रात्री 2 वाजता अचानक त्यांच्या मुलीचा फोन आला। बुशरा पठाण यांनी वडिलांना फोनवर सांगितलं की आमच्या इथं चोरी झाली आहे, लवकर इकडे या। घाबरलेले अनवर शेख तातडीनं मुलीच्या घरी पोहोचले तर त्यांना बुशरा पठाण जखमी अवस्थेत दिसल्या। त्यांच्या डोक्यावर चोरांनी बॅटरीनं वार केलाय असं त्यांनी वडिलांना सांगितलं। जवळच बुशरा पठाण यांच्या नवऱ्याचा म्हणजेच नईम पठाण यांचा मृतदेह पडला होता। साडीनं त्यांचा गळा आवळण्यात आला होता आणि चोरट्यांनी सोन्या नाण्यांसह जवळपास 7 लाखांचा ऐवज घरातून लंपास करून पोबारा केला होता। म्हणजे प्रथम दर्शनी पतीची हत्या आणि पत्नीला मारहाण करून चोरट्यांनी घरात चोरी केली असा एकंदरीत सगळा क्राईम सीन होता। त्यानंतर घटनेची माहिती मिळताच तात्काळ अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी घटनास्थळी धाव घेत त्या दरोड्याचा तपास सुरू केला। प्रकरणाची आणखी चौकशी करण्यासाठी पोलिसांनी बुशरा पठाण यांचा जबाब नोंदवला। तेव्हा बुशरा पठाण यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार परवा मध्यरात्री नईम पठाण यांच्या पत्नी बुशरा पठाण घराबाहेरच्या टॉयलेटमध्ये जाण्यासाठी दरवाजा उघडून बाहेर आल्या। दरम्यान त्यांच्या घरावर दरोडा टाकण्याच्या उद्देशानं आलेली 4-5 माणसं आधीच तिथं दबा धरून बसलेली होती। त्यांच्यात एक महिला देखील होती आणि प्रत्येकानं आपलं तोंड बांधलेलं होतं। बुशरा पठाण यांनी जसा दरवाजा उघडला तसं ते सगळे दरोडेखोर त्यांच्या समोर येऊन उभे राहिले आणि त्यांनी बुशरा पठाण यांना पकडून जबर मारहाण केली। पुढे त्यांनी बुशरा पठाण यांना फरफडत घरात आणलं। दरोडेखोरांनी केलेल्या जबरदस्त मारहाणीमुळे व्याकुळ झालेल्या बुशरा पठाण यांनी आरडाओरडा केला। त्याचा आवाज ऐकून नईम पठाण आतल्या खोलीतून बाहेर आले, पण तेवढ्यात त्या दरोडेखोरांपैकी 2 जणांनी नईम पठाण यांना पकडलं आणि नंतर सगळ्यांनी मिळून आधी त्यांचं तोंड आणि नंतर त्यांचा गळा आवळला। त्यानंतर दरोडेखोरांनी बुशरा पठाण यांना बेशुद्ध करण्यासाठी त्यांच्या डोक्यावर बॅटरीनं मोठा वार केला आणि घरातून 7 लाखांचा ऐवज घेऊन पसार झाले। आता ही झाली इथपर्यंतची उघड दिसणारी गोष्ट, पण पोलिसांनी जेव्हा त्या घटनेचा आणखी खोलात जाऊन तपास केला तेव्हा त्यांना जी माहिती मिळाली ती एखाद्या सिनेमाच्या कथेला लाजवेल अशीच होती। पोलिसांनी जेव्हा नईम पठाण यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला तेव्हा त्यातून धक्कादायक खुलासे झाले। ते असे की नईम पठाण यांना मृत्यूच्या आधी झोपेच्या गोळ्या खाऊ घालण्यात आल्या होत्या आणि नंतर त्यांचा गळा आवळण्यात आला होता। प्रकरण दिसतंय तेवढं साधं सोपं सरळ नाही याचा अंदाज आल्यानंतर पोलिसांनी नईम पठाण यांच्या पत्नी बुशरा पठाण यांची अधिक चौकशी सुरू केली। सुरुवातीला बुशरा पठाण ह्या आपल्या आधीच्या वक्तव्यावर ठाम राहिल्या, पण नंतर पोलिसांनी जसा त्यांचा खाक्या दाखवायला सुरुवात केली तेव्हा मात्र बुशरा पठाण पोपटासारखं घडाघडा बोलू लागल्या। आपणच आपल्या पतीला आधी झोपेच्या गोळ्या खाऊ घातल्या आणि नंतर त्याची हत्या केली असं त्यांनी पोलिसांना सांगितलं। पण त्यानंतर आपला गुन्हा लपवण्यासाठी त्यांनी दरोड्याचा बनाव केला आणि पोलिसांची दिशाभूल केली। जसं दृश्यम सिनेमात अजय देवगण आणि त्याची फॅमिली गुन्हा केल्यानंतरही वेगवेगळ्या मार्गाने पोलिसांची दिशाभूल करतात, अगदी तसाच काहीसा हा प्रकार। गुन्हेगाराला वाटतं आपण जे दाखवू त्यावर लोक विश्वास ठेवतील, पण शेवटी गुन्हा कितीही झाकायचा प्रयत्न केला तरी तो उघडा पडतोच। मांजर कितीही डोळे मिटून दूध पिऊ दे, जग त्याला पाहतच असतं। बाकी कानून के हात लंबे होते हे वाक्य तुम्ही कधी ना कधी ऐकलं असेलच। पोलिसांनी तातडीनं तपासाची चक्र फिरवून या दरोडा आणि हत्या प्रकरणाचा छडा लावला आणि नगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली। सध्या पोलिसांनी मयत नईम पठाण यांची पत्नी बुशरा पठाण यांच्यासह आणखी 2 संशयितांना ताब्यात घेतल्याचं समजतंय। आता त्या प्रकरणात आणखी कुणाचा सहभाग आहे का
तसंच बुशरा पठाण यांनी त्यांच्या पतीची हत्या नेमकी का केली, फक्त पैशासाठी की त्यांच्यात अजून काही वाद होते, याचा पोलीस अधिक तपास करत आहेत. नगरसारखीच 2 दिवसापूर्वी शिर्डीमध्येही जावयानं एकाच घरातल्या 3 जणांची हत्या केल्याची घटना घडली होती आणि दररोज अशा घटनांचा आलेख वाढतच चाललाय. पण दिवसेंदिवस राज्यातल्या गुन्हेगारीचं वाढत चाललेलं हे प्रमाण राज्याच्या सामाजिक आरोग्यासाठी घातक आहे हे नक्की. बाकी तुमचं संबंधित प्रकरणाबद्दल नेमकं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.